हॅलो एव्हरीवन. आज आपलं 4th सेशन आहे केसलेटचं आणि लास्ट सेशनमध्ये मी तुम्हाला 3rd सेशनमध्ये म्हटलं होतं की तुम्ही काही फीडबॅक द्या, मला काही केसलेट्स पाठवा. तर भरपूर मुलांनी चांगला फीडबॅक दिलेला आहे, भरपूर भारी भारी केसलेट्स पाठवले आहे. त्यातली एक केसलेट मी आज सिलेक्ट केलेली आहे आणि पुढे आपण काही DIचे पण सेशन्स घेऊ आणि अजून जर तुमच्या काही रिक्वेस्ट असल्या तर त्या सगळ्या हळूहळू कव्हर करू. सो आजची जी केसलेट आहे ती ॲज युजल थोडी तुम्हाला पहिले सॉल्व करावं लागेल. तुमच्या स्क्रीनवरती बघा, बोर्डवरती केसलेट आली असेल. तर माझी एवढी रिक्वेस्ट आहे की तुम्ही पूर्ण केसलेट पॉज करा इथे आणि कंप्लीट सॉल्व करा. याला किती जरी वेळ लागला तरी चालेल, बीट 5 मिनिट्स 10 मिनिट्स किती जरी लागला, कारण आता कसं आहे प्रत्येकाची लेवल वेगवेगळी प्रिपरेशनची, त्यामुळे काही जणांना वेळ लागू शकतो. पण तुम्ही याला प्लीज इथे पॉज करा आणि जेवढं होईल तेवढं ट्राय करा. रिझन काय आहे ना, ज्यावेळेस मी एक्सप्लेनेशन देईल त्यावेळी ते पॉईंट्स तेवढे क्लिअर नाही होणार की अरे ते बघताना असं वाटतं की हां हे सर सोपं होतं, आम्हाला जमून गेलं असतं. ठीक आहे. सो मी आता असं अज्युम करतोय की तुम्ही कम्प्लिटली सॉल्व्ह केलं असणार आहे. काहींचा आन्सर आला असेल, काहींचा नसेल आला, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण त्याला डिटेलमध्ये बघू आणि थोडंसं ना रिलेट करा की आपण ही लिंक कशी यूज केली होती आणि सर ती लिंक कशी यूज करताय. ठीक आहे. सो बघा आता स्क्रीनवरती परत आपण क्वेश्चन स्टार्ट करू. स्क्रीनवरती क्वेश्चन आलेला आहे तुमच्या आणि तोच माझ्या मोबाईलमध्ये पण आहे. सो फर्स्ट सेंटेन्स रीड करतोय मी. फर्स्ट सेंटेन्स आहे की इन अ स्कूल देर आर 360 स्टुडंट्स अँड ऑल द स्टुडंट्स प्ले ईदर आउटडोर गेम्स और इंडोर गेम्स और बोथ द गेम्स. ठीक आहे. सो ठीक आहे, आपण एक आउटडोअरचा सर्कल बनवतोय. हा एक आहे इंडोरचा सर्कल आणि हा जो आहे तो हा ओनली इंडोर आहे, हा जो आहे तो ओनली आउटडोर आहे आणि हा जो पार्ट आहे इंटरसेक्शनवाला तो बोथ, जे की दोघे गेम्स खेळत आहे, हा सेंटरचा पोर्शन. ठीक आहे. आता यांनी पुढे स्टेटमेंट दिलेलं आहे की बॉईज आर 25% मोर दॅन नंबर ऑफ गर्ल्स. समजा एक पार्ट 100 असेल तर 25% मोर म्हणजे दुसरा पार्ट पाहिजे 125. पण हे 100 आणि 125 असतील याची काही गॅरंटी नाही आहे. याच्या मल्टिपलमध्ये राहू शकता, या रेशोमध्ये राहू शकता. हे सगळं क्लासमध्ये झालेलं आहे आपलं रेशोमध्ये. सो याला पहिले डिवाइड करा. 25 जर डिवाइड केलं तर रेशो येऊन जाईल 5:4, म्हणजे आपल्याला टोटल पार्ट्स करावं लागणार आहे 9. बरं कुणाचे करायचे? पहिल्याच सेंटेन्समध्ये दिलं होतं की 360 स्टुडंट्स आहे. सो मी इकडे टोटल लिहून घेतो. टोटल होती आपली 360. त्याच्यामध्ये बॉईज आणि गर्ल्सला डिवाइड करायचं होतं आपल्याला 9 पार्ट्समध्ये. 9 पार्ट्स करायचे होते 360चे. जर 5 पार्ट्स केले तर आपल्याला नंबर ऑफ बॉईज भेटून जातील आणि 4 पार्ट्स केले तर नंबर ऑफ गर्ल्स. सो जर 9नी डिवाइड केलं तर 1 पार्ट इज 40. 40 × 5 इज 200 आणि 40 × 4 इज 160. सो नंबर ऑफ बॉईज आहेत 120 आणि नंबर ऑफ गर्ल्स आहेत 160. ठीक आहे. हा आपला स्टँडर्ड डेटा आहे. ओके. हे आपले नंबर ऑफ गर्ल्स आहेत. ठीक आहे. इथे लिहून टाकतो. बॉईज आले 200 आणि गर्ल्स आहेत 160. हा डेटा स्टँडर्ड आहे. मला नाही वाटत याचा काही यूज आहे आपल्याला पुढे, तर हे आपण कट करून टाकू. बॉईज आणि गर्ल्स आपल्याकडे दिलेले आहेत. सो पुढचा सेंटेन्स बघा. नेक्स्ट सेंटेन्स आहे द नंबर ऑफ स्टुडंट्स प्लेइंग ओनली इंडोर गेम्स. स्टुडंट्स म्हणताय म्हणजे बॉईज पण आले गर्ल्स पण आले, इज इक्वल टू स्टुडंट्स प्लेइंग आउटडोर गेम. तर बघा हा जो आउटडोअरचा सर्कल आहे, हा जो पोर्शन आहे हा आहे ओनली आउटडोर. हा जो पोर्शन आहे हा आहे ओनली इंडोर आणि हा जो पोर्शन आहे ते दोन्ही खेळतायत. तर यांनी काय शब्द वापरला आहे? टोटल स्टुडंट्स प्लेइंग ओनली आउटडोर. आता इथे काही येतील बॉईज, काही असतील गर्ल्स आणि काही टोटल असतील त्यांची खाली. सिमिलरली बॉईज, गर्ल्स आणि इकडे असेल टोटल. सेम सेंटरला पण इकडे काही बॉईज, काही गर्ल्स आणि इकडे टोटल. सो यांनी शब्द काय वापरला तर परत सेंटेन्स असतो नंबर ऑफ स्टुडंट्स प्लेइंग ओनली इंडोर गेम. ओनली इंडोर म्हणजे ही जी टोटल आहे ज्याला मी अंडरलाईन केलेली आहे ही टोटल आणि या आउटडोअरची टोटल काय म्हणतायत ते सेम म्हणतात. आता ती किती माहीत नाही. जर 100 असतील तर दोन्ही साईडला 100 येतील, 150 येतील, लाईकवाईज. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट सेंटेन्स बघा. त्यात त्यांनी म्हटले नंबर ऑफ गर्ल्स नेक्स्ट तुमच्या स्क्रीनवरती आला असेल बघा. नंबर ऑफ गर्ल्स प्लेइंग आउटडोर गेम्स इज इक्वल टू गर्ल्स प्लेइंग बोथ द गेम्स. ओनली आउटडोअरच्या ज्या गर्ल्स आहेत आणि बोथच्या ज्या गर्ल्स आहेत त्या सेम आहे. तर मी सध्या त्याला फक्त एक स्टार दाखवतोय. एक्स वगैरे पकडू शकतो पण अजून काही माहित नाही, थोडंसं पुढे जाऊ आपण. नेक्स्ट सेंटेन्स नंबर ऑफ बॉईज प्लेइंग बोथ द गेम्स इज 1/3 ऑफ बॉईज प्लेइंग ओनली आउटडोर गेम्स. ओनली आउटडोर जे आहे याच्या 1/3 आहेत बोथ. म्हणजे इथे जर ओनली आउटडोअरमध्ये 300 बॉईज असतील तर त्याचा 1/3 इथे येतील 100. इथे जर 30 असतील तर इथे 1/3 येईल 10. समजा इथे x असला तर इथे येईल x/3. आणि भरपूर जण असंच पकडतात, पण मी सजेस्ट करेल की असं नका पकडू. x आणि x/3 नका पकडू, रिव्हर्स जा. इकडे 100 असतील तर इकडे 300, इकडे 10 असेल तर इकडे 30. म्हणजेच इकडे जर का x असला तर इकडे असणार आहे 3x.
हे जास्त बेटर जाईल मल्टिप्लाय करायला. सो हा 3x आणि हा x. पुढचा सेंटेन्स बघा. द नंबर ऑफ बॉईज प्लेइंग ओनली इंडोर गेम्स इज 160% ऑफ गर्ल्स प्लेइंग आउटडोर गेम्स. सो आता या ज्या गर्ल्स होत्या आउटडोअरवाल्या याचे ओनली इंडोरचे बॉईज किती आहे 160%. म्हणजे इथे जर 100 गर्ल्स असतील तर इथे 160 बॉईज असणार आहे. म्हणजे एक पार्ट जर 100 असेल तर त्याचा पार्टनर असणार आहे दुसरा 160. पण आता गॅरंटी नाही की 100 आणि 160 आहे. परत त्याला रिड्यूस करून टाका, 20 ने डिवाइड करा. इथे येतील 5 पार्ट, इथे येतील 8 पार्ट्स. सो मी याला पकडतो इथे समजा 5 पार्ट. आता त्याला काहीतरी अननोन पकडावं लागेल. एक्स तर आपण ऑलरेडी पकडलेला आहे. सो बीट वाय. सो याला पकडू आपण 5y. जर 5y गर्ल्स असतील तर इथे बॉईज किती असणार आहे 8y. हे सेंटेन्समध्ये दिसत असेल बघा तुम्हाला, स्क्रीनवरती दिलेले त्यांनी. सो बेसिकली एवढाच डेटा दिला. हे आपलं लास्ट सेंटेन्स होतं, याच्यानंतर त्यांनी काही दिलेलं नाहीये. मग आता आपल्याला काय करायचं आहे, हा डेटा थोडासा सॉल्व्ह करायचा आहे. तर यासाठी सध्या राहू देऊ आपण स्क्रीनवरती असाच क्वेश्चन. इथे जर का 5y आहे तर हे दोन्ही स्टार होते बघा. त्यांनी सुरुवातीला म्हटलं होतं हे दोन्ही इक्वल आहे. जर हे 5y आहे तर डेफिनेटली इथे पण किती येतील 5y. इथे मी सुरुवातीला अननोन का नाही पकडला, स्टार का बरं दिलं होतं, कारण अननोन अजून वाढून गेला असता. सो शक्यतो त्याला अवॉइड कर. ठीक आहे. त्यानंतर या दोघांची टोटल इथे मारू शकतो आपण. बॉईज प्लस गर्ल्स म्हणजे ही टोटल असेल. सो हे 3x + 5y इथे येतील 3x + 5y. आणि त्यांनी म्हटलं होतं की ही टोटल आणि ही टोटल सेम आहे. ते डायरेक्ट उचलून कॉपी करून टाका. म्हणजे इथे येऊन जाईल 3x + 5y. डन. आता फक्त एक पार्ट बाकी आपला, तो म्हणजे इकडचा. हाही बाकी आहे पण याची बेरीज येऊन जाईल. आता याचा मिनिंग काय, हे बॉईज प्लस गर्ल्स म्हणजे ही टोटल असणार आहे. तुमच्याकडे ऑलरेडी टोटल आहे, तुम्हाला माहिती बॉईज किती, तर गर्ल्स काढणं काही अवघड नाही. या टोटलमधनं हे बॉईज मायनस करा. सो 3x + 5y - 8y. सो इट बिकेम 3x - 3y. -3y येईल तिथे. बरेच जण गडबडीत +3y करता. या 5y मधनं 8y मायनस होत आहे. सो ते येईल -3y. सो बेसिकली एवढं झालेलं आहे. इथे जर तुम्ही लिहिलं तर लिहू शकता x + 5y. त्याची काही गरज नाही सध्या. आता मेन गोष्ट आहे ती म्हणजे एक्स आणि वाय कॅल्क्युलेट करायची. बरेच जण कसं तरी इक्वेशन बनवून घेतात पण पुढे मात्र सॉल्व्ह करताना कॉन्फिडन्स लूज करतात. तर इथे तुम्ही बिलकुल कॉन्फिडन्स लूज नका करू, कारण याच्यावरती 5 क्वेश्चन असणार आहे. 5 क्वेश्चन म्हणजे भरपूर जास्त मार्क्स आहे. त्यामुळे थोडे इक्वेशन सॉल्व्ह करायला काही हरकत नाही आहे. सो आपण स्टार्ट करू या व्हॅल्यूजपासून. इक्वेशनसाठी तुम्हाला या व्हॅल्यूजची मदत लागणार आहे. कधी पण जर तुम्हाला एक्स वाय कॅल्क्युलेट करायचं तर कुठेतरी एखादी व्हॅल्यू आली पाहिजे. आपल्याकडे 2 व्हॅल्यूज आहे. जर मी आता बॉईजचा विचार केला तर बघा हे बॉईज 3 टाईप्सचे होते. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट. या तिघांना जर ऍड केलं तर ही टोटल बॉईजची ऍडिशन भेटली पाहिजे. सो ही ऍडिशन येईल 3x + x + 8y = 200. म्हणजे एक बॉईजचं इक्वेशन बनेल. सिमिलरली एक गर्ल्सचं बनेल. तर बॉईजचं इक्वेशन मी स्टार्ट करतो. 3x + x इथेच आपण ओरलीच करून घेऊ. 3x + x किती झाले 4x प्लस हे पुढचे 8y = नंबर ऑफ बॉईज होते 200. ठीक आहे. याला 4 ने डिवाइड होईल. 4 ने डिवाइड करून टाकू. x + 2y = 50. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. हे आहे 1 इक्वेशन 2 अननोन. 1 इक्वेशन 2 अननोन कधीच सॉल्व्ह होत नाही, त्याला सपोर्ट लागतो. म्हणजे सेकंड इक्वेशनची गरज पडेल. मग सेकंड इक्वेशनसाठी गर्ल्सचं इक्वेशन बघू. गर्ल्सची टोटल मारायची आपल्याला, पूर्ण एंटायर गर्ल्सची जी रो आहे ती. 5y + 5y = 10y. 10y - 3y किती येतील, इथे लिहितोय मी डायरेक्ट 7y. आणि हे 3x ॲज इट इज, याला काही हात नाही लावला, = ही गर्ल्सची टोटल करायची होती आपल्याला. गर्ल्सची टोटल किती आहे 160. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. या दोघांना सॉल्व्ह करायचे, पण आपण क्लासमध्ये शिकलेलो की जर या एक्सला कट करायचा असेल तर 3x ला पार्टनर 3xच पाहिजे. म्हणजे तुम्हाला इथं 3 आणावं लागेल. आणि वायचा जर विचार केला तर थोडं कॉम्प्लिकेटेड जाईल. 2 ला 7 करणं आणि 7 ला 2 करणं दोन्ही मुश्किल आहे. तो सगळ्यात सिंपल, या एक्सला आपण काय करू 3x बनवून घेऊ. पण जर मी याला नुसतंच 3x लिहिलं तर 3x कॅन्सलच होणार नाही. एकाचा साईन पण ऑपोजिट पाहिजे ना. सो याला आपण मल्टिप्लाय करू -3 ने. म्हणजे मला इथे 3 पण पाहिजे आणि साइन आहे ऑपोजिट पाहिजे. सो एंटायर इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करा आणि सगळ्यांचे साइन ऑपोजिट करा, कारण आपण मायनस ने मल्टिप्लाय करतोय. हा रूल क्लासमध्ये घेतलेला आहे. व्हेनेवर आपण मायनस ने मल्टिप्लाय करतो सगळे साइन चेंज होतात. सो इट बिकम -3x - 6y आणि हे येईल -150. हे बघा याच्यात 3 टाइम्स केलं 3x, 3 टाइम्स केलं 6, 3 टाइम्स केलं 150 आणि सगळे साइन चेंज केले मायनस मायनस मायनस. हे आहे -150. बस आता दोन्ही इक्वेशन पटकन सॉल्व्ह करू. +3x - 3x गेट कॅन्सल. 7y - 6y = y आणि 160 - 150 = 10. सो बेसिकली तुमची y ची व्हॅल्यू आली आहे 10. इथं ऑलमोस्ट तुमचा 70-80% क्वेश्चन संपतो. आता फक्त y ची व्हॅल्यू उचलायची आणि इक्वेशनमध्ये वरती पटापट सबस्टिट्यूट करायची. खूप सोपं काम आहे पुढे. सो आता मी y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. होईल तेवढा आपण ओरली करण्याचा प्रयत्न करू, जमू शकतं ते. इथे बघा y ची व्हॅल्यू 10 टाका. हा जर 10 y च्या जागेवर टाकला सो ते 5 × 10 येऊन जातील 50. हे झाले 50. जर हे 50 आहे
तर ऑब्व्हियसली हे पुढचा पार्ट पण सेमच आहे, दोन्ही पण 5y होते. सो हे पण झालं 50. त्यानंतर इथे बघा वरती y1 8 इंटू 10 ते येऊन जातील 80. आता जर गर्ल्सची ॲडिशन केली 50 + 50 हे झाल्या 100 गर्ल्स इथे झाल्या. टोटल गर्ल्स किती दिलेलं आहे 160. 160 मधनं 100 गर्ल्स गेल्या म्हणजे या रिमेनिंग गर्ल्स असतील ना, कारण या तिन्ही गर्ल्सची बेरीज किती होती 160. त्यातल्या 100 गर्ल्स इथे भेटल्या. सो त्यातनं 100 मायनस 160 मायनस 100 इज 60. सो आता 80 बॉईज आहे आणि 60 गर्ल्स आहे म्हणजे ही टोटल भेटून जाईल. 80 बॉईज 60 गर्ल्स म्हणजे हे झाले 140. आणि हे जर 140 त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं हे आणि हे इक्वल आहे. सो इकडे पण 140 टाकून द्या. यानंतर आपण क्वेश्चन्स बघू थोड्या वेळात. तुम्ही पटापटा पहिले हा चार्ट बनवून घ्या. हे मी एक्सप्लेन करतो म्हणून थोडा वेळ लागतो, तुम्ही फास्ट करू शकता. या 140 टोटलमधनं जर 50 गर्ल्स मायनस केला तर वरचे बॉईज भेटतील. 140 मायनस 50 सो बॉईज येतील 90. 90 बॉईज प्लस 80 बॉईज, 90 + 80 इज 170. आणि 170 जर 200 मधनं मायनस केले सो इट बिकम 30. सो 30 बॉईज प्लस 50 बॉईज इज टोटल 80. ठीक आहे. हा पार्ट इक्वेशनचा कळाला नसेल तर नंतर तुम्ही त्याला पॉज करून परत परत बघू शकता. सो आता आपण स्ट्रेट अवे क्वेश्चन्सवरती जाऊ. ठीक आहे. आता स्क्रीनवरती बघा पहिला क्वेश्चन येऊन जाईल. पहिले 2 क्वेश्चन्स. सो फर्स्ट क्वेश्चन बघा. पहिला क्वेश्चन त्यांचं असं म्हणणं आहे, फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स प्लेइंग ओनली 1 गेम. आता ओनली 1 गेम काय प्रकार आहे, हा जो पोर्शन आहे हा ओनली 1 पार्ट आहे, ओनली आउटडोर, हा ओनली इनडोर आणि हा सेंटरचा बोथ. तर त्यांनी ओनली 1 गेम म्हटलंय त्यामुळे बोथला नका पकडू, या दोघांना पकडावं लागेल. सो ओनली 1 इथं ओनली आउटडोरवाले आहे 140, ओनली इनडोरवाले आहे 140. सो क्वेश्चन नंबर 1 साठी 140 + 140 असं तुमचा आन्सर येईल 280. ठीक आहे. 140 + 140 इज 280. सेकंड क्वेश्चन बघा. द रेशो ऑफ नंबर ऑफ बॉईज प्लेइंग ओनली 1 गेम टू द नंबर ऑफ गर्ल्स इन द स्कूल. बॉईज प्लेइंग ओनली 1 गेम. आता बघा बॉईज प्लेइंग ओनली 1 गेम इथं आहे 90 प्लस हे 80. हे उचलावं लागेल आणि हे उचलावं लागेल. सो हे झालं 90 + 80 170. हे 170 बॉईज आणि यांना पार्टनर, या 170 बॉईजला पार्टनर कोण आहे, नंबर ऑफ गर्ल्स इन द स्कूल. आता स्कूलच्या एंटायर गर्ल्स घ्यायच्या. एंटायर गर्ल्स होत्या 160. सो बस या दोघांचा रेशो पाहिजे. रेशो खूप सोपा आहे, 0 0 कट करा, 17:16. क्वेश्चन सोपे, पटकन पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघू, थर्ड आणि फोर्थ. स्क्रीनवरती बघा थर्ड अँड फोर्थ क्वेश्चन आला असेल. फाइंड द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स हु आर प्लेइंग बोथ द गेम्स टुगेदर. बोथ द गेम्स टुगेदर. हे नंबर ऑफ स्टुडंट्स आहे जे दोन्ही गेम्स खेळत आहे ते झाले 80. आर व्हॉट पर्सेंट ऑफ आउट ऑफ द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणतात. ओके, मी प्रश्न परत वाचतो. फाइंड द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स हु आर प्लेइंग बोथ द गेम्स टुगेदर आउट ऑफ द टोटल स्टुडंट्स इन द स्कूल. तर स्कूलमध्ये टोटल स्टुडंट्स किती होते 360. सो प्रश्न काय आहे, बोथ द स्टुडंट्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ टोटल स्टुडंट्स. म्हणजे प्रश्न असा झाला 80 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 360. आता क्लासमध्ये झालेलं आहे की फर्स्ट पार्ट इज व्हॉट पर्सेंट ऑफ सेकंड पार्ट. असं जर असलं तर आपण काय करतो, सेकंड पार्टला खाली घेतो आणि फर्स्ट पार्ट त्याच्या डोक्यात टाकतो. म्हणजे 80 हा 360चा किती, 80 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 360 म्हणजे 360च्या डोक्यावरती 80. आणि पर्सेंटेजसाठी तुम्ही इंटू 100 मारू शकता. इंटू 100 नसेल करायचं तर याला कमी करा, 0 0 कट होईल, 4 ने डिवाइड करा, 2/9. 1/9 किती असतो 11.11. हे सगळं पर्सेंटेजमध्ये झालेलं आहे. 1/9 इज 11, 11 2 जा 22.22. ऑप्शन दिसत असेल बघा तुम्हाला 22.22 आहे. आणि जर समजा एखादा म्हटलं की सर मला ते नाही कळत आहे, फ्रॅक्शन नाही माहिती, तर इंटू 100 करून टाक. इंटू 100 केल्यानंतर 200/9 येईल. सो हे असं येऊ शकतं, हे पण चालतं. फोर्थ क्वेश्चन बघा आपण, स्क्रीनवरती आहे आपल्या अजून क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन आहे, डिफरन्स ऑफ बॉईज अँड गर्ल्स प्लेइंग ओनली इंडोर गेम्स. ओनली इंडोरचे बॉईज आणि गर्ल्सचा डिफरन्स, ह्या दोघांचा डिफरन्स. हा डिफरन्स किती तुमचा 20. हे जे 20 आहे ह्या दोघांचा डिफरन्स 80 - 60 20. हे जे आहे इज व्हॉट पर्सेंट ऑफ डिफरन्स बिटवीन बॉईज अँड गर्ल्स प्लेइंग बोथ द गेम्स. या बोथ द गेम्स मधले बॉईज अँड गर्ल्सचा डिफरन्स हा पण किती आहे 20. सो बेसिकली प्रश्न आहे 20 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 20. कुठली संख्या स्वतःची किती असते 100%. आणि नाहीच कळलं तर 20च्या डोक्यावर 20 इंटू 100 मारा, ते येऊन जाईल 100%. सो बस आता लास्ट क्वेश्चन बघू आपण. फिफ्थ क्वेश्चन स्क्रीनवरती आला असेल बघा. लास्ट क्वेश्चन इझी आहे. इफ 40 स्टुडंट्स गॉट ॲडमिशन इन द स्कूल. आता स्कूलमध्ये ऑलरेडी किती मुलं आहेत 360. त्यात हे म्हणते अजून 40 स्टुडंट्स ॲड करा. चलो ठीक आहे, 40 स्टुडंट्स ॲड करू म्हणजे स्टुडंट्स किती होऊन जातील 200. आणि सॉरी 200 नाही, 360 मध्ये 40 टाका म्हणजे 400 स्टुडंट्स. त्यांचं म्हणणं आहे इफ 40 स्टुडंट्स गॉट ॲडमिशन इन द स्कूल
अँड दे ऑल प्ले आउटडोअर गेम्स ओनली. आउटडोअर गेम्समध्ये किती होते 140. याच्यामध्ये अजून 40 स्टुडंट्स टाकायचे आपल्याला. ठीक आहे 180. if 40 students got admission in the school and they all play outdoor games, okay ठीक आहे. then the number of students playing only indoor. आता इथं थोडीशी ट्रिक वापरली. टाकले कशामध्ये आउटडोअरमध्ये आणि विचारलं काय इंडोर, तर इंडोरवर काही फरक पडणार आहे का? आउटडोअरची टोटल वाढेल, आपल्याला त्याशी घेणं देणं नाहीये. इंडोरची टोटल एंडपर्यंत 140 राहणार आहे, पण स्कूलची स्ट्रेंथ 400 होणार आहे. 360 वरनं 40 टाकले 400. सो बेसिकली ह्या 140 बद्दल बोलताय आणि ते विचारले की किती पर्सेंट आहेत टोटलची. तर ठीक आहे 140 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 400 असा प्रश्न झाला. म्हणजेच 400च्या डोक्यावरती आपल्याला टाकायचे आहेत 140 इंटू 100. हे जे आपण इथं करत आलोय पर्सेंटेज तसंच. बस यांनी याला डिवाइड करा. 4 येईल, 4ने 140 ला उडवलं तर ते येऊन जातं 35. सो 35% त्याची स्ट्रेंथ झाली. सो अशा पद्धतीची ही केसलेट होती. आय होप समजली असेल. ज्यांना कुठला पार्ट अवघड वाटतोय त्यांनी थोडंसं रिवाइंड करा. काही जणांना खूप सोपी जाईल. बेसिक क्वेश्चन हा असतो याच्यावरती की सर याची लेवल काय, कुठल्या एक्झामला विचारलं जाईल, कुठल्याही असिस्टंट लेवलच्या एक्झामला विचारू शकता. MBA CET ला पण विचारतील, पण MBA CET साठी थोडीशी लेवल इझी झाली याची आणि असिस्टंटच्या एक्झामसाठी बेटर जाईल ही. त्यानंतर PO साठी क्लर्क प्रीला विचारतील, मेन्सला नाही विचारणार, आणि क्लेरिकलच्या मेन्सला विचारू शकता. ठीक आहे. अजून अशा केसलेट पाठवत राहा तुम्ही, आपण पुढचे काही व्हिडिओज घेऊन येऊ. ठीक आहे. आणि ज्यांनी मागचे 2-3 केसलेट नाही बघितलेल्या मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देत होते, त्या पण बघा आणि तुमचा फीडबॅक कळवा. चलो विल स्टॉप हिअर. थँक्यू.